ते पाठीमागे हॉटेल आहे मित्रांनो, तिथे आपण ब्रेकफास्ट केला आहे. आणि हा स्टॉप आहे टेम्पलचा. तर बस स्टँडला वगैरे किंवा रेल्वे स्टेशनला आलात तर बस तुम्हाला इथे आणते. बस येत आहे. आपण बसनं आता धनुषकोडीला जाणार आहोत. सो तुम्हाला दाखवतो मी धनुषकोडीला गेल्यावर कसा व्ह्यू भेटतो तर. धनुषकोडी तिकडे पलीकडे ती बस आहे सर, ती बस आहे त्या साईड नाही बघा म्हणलंय. ती बस जाणार आहे त्या साईडने नाही, या साईडने थांबायला सांगितले. सो आपण इथून जाऊया आता, बसूया गाडी. ती बस रे, तिथे बस, तिथे बस पलीकडे. बसमध्ये बसलेलो. आता इथून आपण बघू धनुषकोडीला डायरेक्ट जाते का, नाहीतर बस स्टँडला जावं लागणार आहे आणि बस स्टँडवरून मग धनुषकोडीला. तर आपल्याला बस बदलावी लागली मित्रांनो आणि दुसऱ्या बसमध्ये बसलो आहे. आता ही बस धनुषकोडीला जाणार आहे आणि याच बसनं आपण परत पण येणार आहोत. वेदांत बसला आहे. चला मग आता तुम्हाला डायरेक्टली गेल्यावरचा व्ह्यू दाखवतो. तुम्हाला गेल्यावर बीचचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो तुम्हाला. बसमध्ये जातोय मित्रांनो. जवळपास 25 किलोमीटर आहे रामेश्वरमपासून. दोन्ही साईडनं खूप छान छान अशी झाडं आहेत बघू शकता आणि समुद्र पण आहे. थोडासा दूर आहे परंतु दोन्ही साईडनं समुद्र आहे. छोटे छोटे स्टॉल आहेत जाताना. उजव्या दिशेला बीच आहे आणि डाव्या दिशेला थोडीशी जमीन आहे. पलीकडे समुद्रच आहे. मासे वगैरे पकडलेले आहेत यांनी भरपूर. या दिशेला असं थोडंसं सपाटी आहे मित्रांनो. थोडंसं असं सपाट मैदान असल्यासारखं आहे. इकडे डायरेक्टली रोडच्या बाजूलाच बीच आहे. तुमच्यासाठी समोर आलोय मी. क्लॉकटावर आलेलं आहे. मला वाटतं हाच शेवटचा स्टॉप असू शकतो. बघूया, इथे उतरवलं तर इथे उतरू आणि मग पुढे पायी जावं लागणार आहे. नाही मित्रांनो, पुढे जाणार आहे. पुढे जायचं आपल्याला. क्लॉक टॉवर आहे मित्रांनो आणि आणखीन पुढे जायचं आपल्याला. वेदांत उभा टाकलाय पुढून, चांगला व्ह्यू दिसतोय म्हणून. जागा आहे तरी पण उभा टाकलाय. जवळ आलेलो मित्रांनो. खूप जवळ आलाय समुद्र दोन्ही दिशेने. बघा रोडच्या बाजूला समुद्र आहे दोन्ही दिशेने. मस्त गाणे लावले त्यानं. काही कळत नाही पण गाणी छान वाटत आहेत. हो बघा ना, इकडे एक समुद्र आहे, इकडे एक समुद्र आहे. किती मस्त वाटतंय. आणि पाण्यात बघा किती फरक आहे या पाण्यात आणि त्या पाण्यात. तुम्हाला दाखवतो हे बघा. हे पाणी बघा आणि हे पाणी बघा, किती फरक आहे. चला लास्ट स्टॉप आहे, चला बाहेर. अरे बापरे, आलेलो आहेत आपण मित्रांनो. बघा हा आहे अरेबियन सी. किती क्रिस्टल क्लिअर. बघा पाण्यामध्ये किती डिफरन्स आहे मित्रांनो. हा जो आहे तो वे ऑफ बंगाल आहे आणि बघा याचं पाणी कसं आहे आणि याचं पाणी बघा किती स्वच्छ आणि किती छान दिसते. चला आता इथून चालत जायचं आपल्याला तिथपर्यंत, त्या कॉर्नर पर्यंत आणि मग तिथून आपल्याला श्रीलंकेला जायचंय. 18 किलोमीटर.
कोणती तरी गाडी आली MH20, मस्त गाणे लावलेत मराठी. बीच बाजूलाच आपण चालत जातोय तिकडे. जाताना बघू आपण रिक्षा करू किंवा विचारू यांनाच, यांची गाडी भेटली तर सोडा म्हणून तिथपर्यंत. बघा हे आपले खाण्यासाठी खूप छान छान गोष्टी पण आहे तिथं. आता इथेच सँड दिसते मित्रांनो, वाळू खाली सगळीकडे वाळू पसरलेली आहे. आणि आपण आलो एंडला, आय थिंक जवळ आहोत आपण. जाऊया, तुम्हाला दाखवतो तिथून कसा व्ह्यू दिसतो ते. रात्री पाणी येत असं इथं, शक्य आहे का असं एवढं पाणी न येणं? येत असेल पाणी, त्याच्यामुळे सगळीकडे वाळू वाळू झाली आहे. छान छान असे शॉप्स आहेत, छोटे छोटे स्टॉल्स लावलेले आहेत. इथे शंख वगैरे असे वस्तू आहेत भरपूर विकायला. खाण्याच्या पण खूप काही गोष्टी आहेत. इथून पलीकडे जाऊया. जाळी लावलेली आहे दगडांना. काय असा सीन आहे मित्रांनो, बघा तुम्ही पाहून घ्या. हा एक छोटासा आयलँड आहे, श्रीलंका नाही आहे, नाही तर तुम्हाला वाटायचं श्रीलंकाच आहे. आणि इथे दोन समुद्र एकमेकांना मिळतात. तुम्ही बघू शकता तिकडचं पाणी आणि हे पाणी, हे किती फरक आहे बघा. तिकडे बघा किती लाटा येत आहेत, किती खवळलेला समुद्र येतो, अरबी समुद्र. आणि हा किती शांत आहे. मग जवळून दाखवतो थोडंसं. जो मुंबईला वगैरे कोकणाला लागतो तो खवळलेला आहे. आणि पाणी पण छान आहे. त्याच बाबतीत तिकडचं पाणी जरासं क्लिअर नाही आहे, थोडंसं घाण वाटतं दिसायला, पण चांगलं पाणी आहे. हा अशोक स्तंभ आहे आणि हाच शेवटचा चौक इथला. गोल असा राऊंड आहे आणि त्याच्यानंतर मग परत जायचे. अलाउड नाही आहे खाली बीचवरती. हा माणूस बसलाय दांडुका घेऊन, आलं की रट्टाच देतो दांड्याचा. जायचा का तुला, रट्टा खायचा का? जा नाही तर. सो मित्रांनो, झालेलं आहे आपलं इथलं पाहून. आपण निघूया आता परत, कारण की आपल्याला 1:30 वाजता ट्रेन पण आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्याला अब्दुल कलामांचं जे घर आहे ते पण पाहायचंय. एक वेळेस जाण्याच्या अगोदर सगळं व्ह्यू पाहून घ्या. ₹30 आहे हे. 30 रे भाऊ, घेऊया आपण. ये खायला अननस खाऊया. घे आणखी नाही. छान लागतंय मित्रांनो. कचरा करू नका, प्लॅस्टिकच्या बॅग वगैरे उचल रे, आपण ठेवू तिकडे, जाऊन टाकू. कचरा वगैरे करू नका. पब्लिक बस थांबलेली आहे मित्रांनो, पळावं लागणार आहे. बस थांबलेली आहे, ती बस गेली की पुन्हा अर्ध्या पाऊण तासाने येते. चला पळा मग. टिंग टिंग टिंग. अरे ते बसलं बघ त्या गाडीत, तेव्हा चालवायला. पळ 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 पळा 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 पळा. पकडा पकडा पकडा. हा पडली. हा बस बस कुठतरी बस भेटलेली आहे, पण जागाच नाही आहे. बघा सुरू झाली आहे बस मागं. सो आता आपण चलत जाऊया. सो आता आपण थोडं उभं टाकून जाऊया. अब्दुल कलामच्या घराची जाऊ. तसं बघतो मागच्या घरी.
हा स्टॉप आहे आणि इकडे जे मंदिर दिसते तुम्हाला हे आपण जाताना बघितलं होतं उंडाल रामा टेम्पल आहे, पण आपण काही तिकडे जाणार नाही आहेत कारण की तिथून चालत जायचं आहे, खूप लांब आहे, 1.5 ते 2 किलोमीटर आहे आणि खूप ऊन लागते, त्यामुळे आपण नाही जाणार आहोत. आपण डायरेक्ट आता कलाम हाऊसमध्ये जाणार आहोत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हाऊस यांचं घर. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हाऊस ऑफ कलाम असं काही घर आहे. एंटर केल्याबरोबरच असं काही आहे मित्रांनो, छानपैकी. हा त्यांचा कोट आणि त्यांची ओरिजिनल डिग्री आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.